नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. अ, आता आपण विषय कोणता घ्यायचा? तोच आपण आता जो मागच्या व्हिडिओत बनवला आहे की फार्म हाऊसेस आणि रिसॉर्ट. हं. तर त्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? हां, तर आता आपण असं सुचवतोय, की आपलं जे फार्म हाऊस आपण करू म्हणजे आपल्यालाही करायचंच आहे. पण ते फार्म हाऊस करताना मात्र सुरुवातीपासून आपल्याला एक लक्ष ठेवावं लागणार आहे. रिसॉर्ट तर भरपूर झालेले आहेत, हं, हं. होत आहेत. रिसॉर्ट चालेलच हे आपल्याला खात्री आहे, कारण आपला संपर्क तेवढा आहे. पण रिसॉर्टवर होणारा खर्च आणि रिसॉर्टपासून मिळणारं मिळणारं उत्पन्न, इन्कम. याचा जर कधी आपल्याला मेळ बसवायचा असेल, तर आतापर्यंत आपण जे काही व्हिडिओ घेतलेले आहेत, की माझी मसाल्याची बाग, हं, त्यामध्ये असं आहे की निदान आपल्याला जो काही खर्च आहे, आपला जो खर्च आहे तो त्या बागेतून निघणार आहे. हं. आणि मसाल्याची बाग काही एक्सेप्शनल आहे. त्या मसाल्याच्या बागेत जर कधी आता आपलं क्षेत्र थोडं जर कधी वाढलं, आपण जे 5 एकर म्हणत होतो, 5 एकरच्या ऐवजी आपण 6 किंवा 7 एकरपर्यंत जर कधी पोहोचलो, हं. काहींचे 2 एकरही, मग 2 एकर जर कधी असलं, तर त्यांनी 1-1.5 एकर मसाल्याची बाग. आपण मसाल्याची बाग, नंतर शाश्वत शेती, हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण हो. वेगवेगळे कन्सेप्ट दिलेले आहेत आणि अजूनही बरेच पुढचे कन्सेप्ट येतील. साधारण एक 6-7चे व्हिडिओ होतील हे. तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या झाडांची माहिती देणारच आहोत. तर सुरुवातीपासूनच जर कधी आपण आपलं जे फार्म हाऊस करायचं आहे आणि जर कधी आपल्याला पुढे त्याला रिसॉर्टमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, तर त्याचा आपण रोडमॅप बनवून घेणार. किंवा रिसॉर्ट करायचं आहे, मग कॉटेजेस कुठे करायची, आपल्याला आपलं घर कुठे करायचं, आपली प्रायव्हसी पण मेंटेन झाली पाहिजे आणि जे काही कॉटेजेसमध्ये येतील वगैरे त्यांनाही त्यांचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्या हिशोबाने आपल्याला तसं प्लॅनिंग करायचंय. पण मात्र प्लांटेशन करताना आपल्याला एक लक्ष द्यायचंय, की आपल्याला जी झाडं लावू किंवा जे प्लांटेशन करू, त्यातून उत्पन्नाचं चांगलं मिळालं पाहिजे. साधन आपल्याला उभं राहिलं पाहिजे. आता उदाहरणार्थ आपण नारळ, सुपारी, अ, जायफळ, दालचिनी हे जे घेतलेलं आहे, हं, त्याच्यामध्ये आपल्या सुरुवातीला एक 2-3 वर्ष, आपल्याला 3 वर्ष त्याला वेटिंग पिरियड आहे. हं. कुठल्याही बिझनेसला हा सस्टेन होण्यासाठी 3 वर्षाचा पिरियड हा हां, मग सर्वमान्य आहे. 3 वर्षात तुम्हाला दुसरं कोणतं पीक किंवा दुसरं कोणतं इन्कमचं साधन तिथं शोधता येईल. नाही, मग 3 वर्षामध्ये जे काही आपण प्लांटेशन करणार आहोत, त्याच्यामध्ये इंटर क्रॉप घेता येईल आपल्याला. हं. आणि समजा आपण रिसॉर्ट करणार असू, कॉटेजेस बनवणार आहेत. आता कॉटेजेससाठी जी जागा आहे, त्याच्यामध्ये मग हळद, आलं म्हणजे जे असे शॉर्ट टर्म क्रॉप क्रॉप आहेत. आहेत. हां, त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे आपण नारळाची बाग करतोय, त्याच्यामध्ये आपण हळदही सुचवलेली आहे किंवा मग आणखीन एक आपण हे केलेलं आहे, की माझ्या शेतातल्या किमती वनस्पती, जे गवत म्हणून किंवा जे तणनाशक मारून आपण फेकून नष्ट देतो. करतोय, त्या त्याऐवजी आपल्याला त्याच्यातून काय उत्पन्न साधता येईल, हं, हं. तो एक भाग आला. आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, ए-बी-सी-डी हे एनालिसिस जे मी दरवेळेस म्हणतो. ए म्हणजे काय? सुरुवातीला पहिल्या 6 महिन्यात, वर्षभरात काहीतरी उत्पन्न मिळालं. खर्च हं. निदान लेबर पेमेंट जरी निघालं, मजुरी जरी निघाली किंवा मजुरीचा काही भाग जरी निघाला, तरी तुम्हाला मान्य आहे का? नाहीतरी मी खर्च करतोच आहे. पुढच्या वर्षी माझी मजुरी 100% निघेल, या हिशोबाने मी प्लॅनिंग करेल. हं. प्लांटेशनचा माझा खर्च किंवा त्यांना लागणारे इनपुट वगैरे जे आहेत ते तर करावीच लागणार आहे. तिसऱ्या वर्षी मात्र मला जे काही करायचंय, म्हणजे आता मी हळद जर कधी लावली, तर पुढच्या वर्षी मला त्या जागेवर पुन्हा हळद लावता येणार नाही. कारण नाही. मला जागा बदलवायची आहे. तर मी जागा बदलवल्यानंतर मी त्या हळदीचं प्लांटिंग मटेरियल दुसऱ्याला विकून दुसऱ्याकडनं मी सर्पगंधाचं बी किंवा आणखीन काहीतरी घेऊ वेगळं हे घेऊ शकतो. शकतो. मग सर्पगंधा जर कधी केली, तर ते 2 वर्षाचं क्रॉप आहे. मग मला तो असा सेट बनवावा लागणार आहे. माझ्याकडे असलेलं क्षेत्र आणि त्यामध्ये मी करत असतो म्हणजे जी करतोय ती लागवड आणि त्यामुळे मला पहिल्या वर्षी काय जे उत्पन्न मिळेल त्याच्यावर मी आधी कॉन्सन्ट्रेट करेल. त्यानंतर सायमल्टेनियसली मला दुसऱ्या वर्षी काय मिळणार आहे,
त्याचं पहिल्याच वर्षी प्लॅनिंग करून ठेवणार आहे. तिसऱ्या वर्षी मला काहीतरी उत्पन्न मिळणारच आहे. चौथ्या वर्षी मला थोडी मिरी सुरू होते, कदाचित जायफळही सुरू होईल. नंतर दालचिनी वगैरे तर होणं शक्य नाही तिसऱ्या वर्षी. चौथ्या वर्षी मग मात्र मला जायफळही मिळेल, दालचिनी सुरू होईल, थोडंफार आणखीन बाकी काही मध्ये हळद वगैरे जे काही आहे ते सुरू होईल. पाचव्या वर्षी मात्र मला जायफळ आणि नारळ दोघं सुरुवात होतील. त्याच्यानंतर मग पाचव्या वर्षी मग मला ते कॉटेजेस बनवता येतील किंवा चौथ्या वर्षी मी कॉटेजेस म्हणजे 5 वर्ष जो ओनर आहे त्याला त्याची तयारी पाहिजे तेवढी. नाही, मग तेवढे पेशन्स पाहिजेत. पण फक्त एवढंच आहे, इन्कम शिवाय तर हे पेशन्स तेवढे हवेतच. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची मला नमूद करायची आहे, म्हणजे मला ही सांगावीशी वाटते, भविष्यात लेबर हा फार गहन आणि कठीण प्रश्न उभा राहणार आहे. त्याच्यासाठी स्वतःची तयारी पाहिजे. नाही, तर त्यासाठी लागवड करताना लेबर ओरिएंटेड प्लांटेशन हे अवॉइड करायचंय. कमीत कमी लेबर. आता जायफळ जर कधी असलं, एकदा जायफळ लागली, सावली झाली की एवढं गवत वाढणार नाहीये. एक छोटा पॉवर टिलर घेतला की आपणही फिरवू शकतो. आता नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी चाललेल्या आहेत. ज्याला नाही, ज्याची ऐपत नाही पॉवर टिलर घ्यायची, मग नाही, मग तो एवढा फार्म हाऊस वर करतोय तर पॉवर टिलरला 60-70 हजार रुपये तो खर्च करावाच लागणार आहे. त्याला वेळ आहे घ्यायला. नाही, मग त्याला तो करावाच लागणार आहे. पण लेबरला तुम्ही जर कधी एक लक्षात द्या, ते गवत काढायला याला त्याला तुम्ही त्याला 600 आणि 800 रुपये रोज जर कधी देणार असेल, 20,000 रुपये 25,000 रुपये भविष्यात 5 वर्षानंतर देणार असलं, तर तुम्हाला 60-70 हजाराचं मी जर कधी हे घेतलं, 70-80 लाखात जरी घेतलं तरी तुमचं बाकी खर्च वाचतात ना. तणनाशक न मारता तुम्ही त्या ठिकाणी तो त्याला समजा पॉवर टिलरला रोटावेटर आला, तो फिरवला, आणि शेवटी काय माहिती आहे का, आपण गोव्याला बघितलं, नारळ गोळा होत होतं, सुपारी गोळा करत होते, लवंग गोळा करणं चालूच होतं. त्याच्यानंतर हा जो काही पिरियड आहे ना, हा साधारण फेब्रुवारी ते जून या पिरियडमध्ये ऑलमोस्ट सगळे क्रॉप हार्वेस्टिंगला येतात. फक्त एकच आहे, नारळ मात्र वर्षभर चालतं. मग 6व्या-7व्या वर्षानंतर मग तुम्हाला तुमची रिकव्हरी सुरू होते मग तिथून पुढची. म्हणून आपण माझा एक रिटायरमेंट प्लॅन, हे असे 2-3 व्हिडिओ वेगवेगळे टाकलेले आहेत. हे वेगवेगळे कन्सेप्ट आपण इंट्रोड्यूस करतोय. आपल्याला आता त्याच्यामधनं आपल्याला आपली जमीन, आपली ती परिस्थिती, आपली क्षमता हे पाहून आपण ठरवणार आहे. कदाचित मला जर कधी वाटलं ठीक आहे मला इथं कॉटेजेस बनवायचे, पण कॉटेजेस इतक्यात तर बनवायचे नाही, 2 वर्ष मी वेखंड आहे ना, वेखंड लावून मोकळा होईल. वेखंड काय, मला आज जर कधी लावलं 3 महिन्यांनी काढून विकू शकतो, 6 महिन्यांनी काढून विकू शकतो, वर्षांनी किंवा 2 वर्षांनी पण काढू शकतो. म्हणजे रिसॉर्ट बनवणाऱ्याने सगळा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. म्हणून म्हटलं ना, त्याला आधी रोडमॅप बनवायचा आहे सगळ्या की गोष्टींसाठी. म्हणजे रोडमॅप बनवताना काय, आधी प्लॅनिंग की मला खर्च किती करायचा आहे. मग खर्च किती केला तर मी आधी कशावर किती खर्च करावा, आधी उत्पन्नावर किती खर्च करायचा, त्याच्यानंतर मला ते जे उत्पन्न मिळणार आहे मी तिथंच वापरणार आहे. आणि याच्यात महत्वाचं पॉईंट म्हणजे त्याने जे तो उत्पादन काढेल त्याला बाजाराची व्हॅल्यू कुठे आणि किती मिळेल. आणि त्याचं रिसॉर्ट चालू झालं, रिसॉर्टला जे लोक येतील ना ते ऑर्गॅनिकली राहणार आहे. ऑर्गॅनिक मध्ये आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्गॅनिक कसं करायचं, त्याला काय काय इनपुट आहेत, कसे मिळतात, कुठे मिळतात, हे सुद्धा आपण देतोच आहे ना. आता कसं आहे, मोठा व्हिडिओ झाला ना तर लोकांनी म्हणजे तेवढा बघितला जात नाही. शॉर्ट व्हिडिओ जे बनवतोय आपण, एक 10 मिनिटाचे, 10 मिनिट, 12 मिनिट, 8 मिनिट असे जेत ना, त्याच्यामध्ये या सगळ्या इन्फॉर्मेशन देणार आहे आपण. मग ऑर्गॅनिकली कसे करायचे, त्याला ट्रॅप कसे लावायचे, स्टेम बोरर, फ्रूट बोरर वगैरे जे आहेत ती. आणि विशेष म्हणजे तुमच्या रिसॉर्टला येणारी जी मंडळी आहे तेच तिथून जायफळ विकत घेतील, जायफळचं लोणचं विकत घेतील किंवा कोकम घेतील, कोकमचं सरबत विकत घेतील. आणि सगळ्यात महत्वाचं काय, आपण जर कधी फक्त गव्हाची शेती लागवड केली आणि गहू विकला तर पैसे मिळणे नाही, पण गहू दळून जर कधी विकला तर मात्र पैसे मिळतात. एका वस्तू बरोबर 10 प्रॉडक्ट करता आले पाहिजे तयार,
नाही मग प्रोसेस जे आहेत ना त्याला आता हे पाय, मिरीला काय प्रोसेस आहे, काही तेवढी नाहीये. जायफळाची जी काही फळं जी आहेत, कच्ची फळं जी हे करतात, ती कापायची, आपल्या लोणच्याचा खार जो असतो त्याच्यात टाकलं की त्याचं लोणचं झालं. नाही, ते तर बनवायच्या प्रक्रियेचा पुढचा भाग झाला नाही, नाही. सगळा. पण मग त्याला कस्टमर तुमच्याचकडे आहे ना. आणि आता आपलं कसं आहे माहिती आहे का, आपलं पुण्यात घर आहे. आपण आपलं फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसला ही पुण्यातली मंडळी येतील, एखाद्या वेळेस येतील. पण ते जर कधी आपण तिथून जे हार्वेस्ट करणार आहोत, हं. तिथं जर कधी घरी ठेवलं तर घरीच विकलं जाईल ना सगळं. ओके. कारण ऑर्गॅनिक आहे. म्हणजे मार्केटला मी ₹700 किंवा ₹600, ₹800 काळी मिरी विकू आणि शेजारी जर कधी 1000 आणि ₹1200 किंवा ₹1000 घेणार असतील किंवा ₹800, मग 600च्या मला 800 परवडते ना. घरच्या घरी विकलं जातं. अगदीच गरज पडली, मोठ्या प्रमाणावर असलं तर ब्रँडही बनवू शकतात. हं. म्हणजे शेवटी हा अभ्यास हा आलाच. नाही, नाही. अभ्यास हे पहा, शेवटी कसं आहे माहिती आहे का, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारी लोकं अभ्यास करूनच इन्व्हेस्ट करतात. मुलांना आपण काय शिकवतो, की बुवा ठीक आहे, पुढे त्यांचं भवितव्य म्हणून मग ते त्यांना आपण, नाही मग त्याला इंजिनिअर करायचं, त्याला कशात इंजिनिअर करायचं, तो अभ्यास करतोच ना आपण. नाही, जरा आपला विषय दुसरीकडे वळतोय. नाही, वळत नाहीये. तसा हे जे बनवायचं ना, मग याचाही अभ्यास करा ना. करावाच लागेल. तुम्ही याच्यामध्ये जर कधी आणि आणखी क्लायमेट आलं त्याला. हा, तर मग क्लायमेटनुसार हां, हा मी महत्वाचा पॉइंट आहे. सगळ्यात महत्वाचा विषय क्लायमेट आणि तुमच्याकडे असलेली सॉइल, तुमच्याकडे असलेला पेशन्स, तुम्हाला किती वर्षात उत्पन्न पाहिजे, तुमचं भांडवल तुमचं आणि लागणारं भांडवल. आणि एरिया तुमच्या जो किती आहे. हो, मग या सगळ्या गोष्टी रोड मॅप म्हणजे काय आलं, की पहिल्यांदा माझजवळ असलेले पैसे मी किती खर्च करणार आहे आणि त्यात मी काय करू शकतो. ठीक आहे, 10-20% प्लस मायनस खर्च धरताना आपण हायर साईडला धरू. कंपाऊंडला आपल्याला 2 लाख लागणार असतील, 4 लाख धरू. शेत तयार करायला आपण मध्ये एकदा हिशोब केला होता. 1 एकर शेती तयार करायला आपण ₹1,00,000 धरला होता. पण ₹1,00,000 लागत नाहीत. ते 25-30 हजाराचं होतं. सुरुवातीला काहीच नसतं. कल्टिव्हेटर आणला, आडवा उभा फिरवला, 5,000त काम होऊन जातं 1 एकरचं. पण मग खर्च धरताना आपण ₹1,00,000 धरलाय. मग अशा असं जे आहे ना, त्याच्यासाठी रोडमॅप हा महत्वाचा आहे, की आपल्याला काय करायचं आणि आपल्यात पेशन्स तरी किती याच्यात आहे. बरेच प्रश्न आहेत अजून. नाही, आहेत ना, म्हणून आपण भरपूर आहेत. भरपूर आहेत अजूनही. आपण म्हणून काय करतोय, आपण हे वेगवेगळे कन्सेप्ट का मांडतोय, की त्याच्यामध्ये त्यांना तो पर्याय राहील. हां. त्यांना तो पर्याय असल्यामुळे मग त्यांना जर कधी वाटलं नाही मसाल्याची शेती मला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर नाही करायची, मी 1 एकर करेल. आणि तिसरं म्हणजे मसाल्याची शेती पाहायला आज जर कधी कोकणात आपल्या ह्याच्यात केरळमध्ये गेलं, तर त्या ठिकाणी स्पाइस गार्डनसाठी ₹100 फी आहे फक्त 1 तासभर पाहायला. फिरायची, पाहायला. नाही, करायचं म्हटल्यावर तर पाहणं भागच आहे ना. नाही मग पाहणं भाग आहे, पण मग याच्या आधी अभ्यास करा ना. मग त्यासाठी आपण काय करतोय, जायफळ कुठल्या व्हरायटीचं लावावं, त्याच्यापासून काय मिळणार आहे, नारळ कुठले लावावेत, आणि ही लागवड करताना जर कधी आपलं क्षेत्र जास्त असेल तर आपण तालुका कृषी अधिकारी त्यांना गाठून त्याचं अनुदानही मिळवू शकतो. मग आपल्याकडे झाडं असून आपण सजेस्ट केली आहेत का, की आपली झाडं त्यांनी विकावी? नाही, एकाही नाही. व्हिडिओमध्ये आपण असं म्हटलेलं नाहीये की आम्ही ते विकतो म्हणून. आम्ही एकच सांगितलं की तुम्ही ऑथेंटिक ह्याच्यामधनं घ्या. ऑथेंटिकचा अर्थ असा, की तुम्ही जर कधी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी ती लागवड करणार असलात, तर तुम्हाला शासनाकडनं अनुदान मिळू सबसिडी. शकतं. हां, जी लागवड ज्याला शासनाकडनं अनुदान नाही किंवा तुम्हाला 4 झाडं लावायची आहेत, समजा 2 चारोळीची झाडं लावायची, त्याला अनुदान मिळणार नाही. ती आपण त्यांना विकू शकतो. तर हा एकंदरीत असा कन्सेप्ट आहे. अजून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक याला पुढे सपोर्टिव्ह आणखीन एक व्हिडिओ देतोच आहे, की फार्म हाऊस कसं असावं म्हणून. हं. तर योग्य वाटल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मित्रमंडळींनाही माहिती द्या. ज्यांना कुणाला फार्म हाऊस किंवा रिसॉर्ट करायचं असेल, तर त्यांनी त्याचा कसा अभ्यास करावा हे आपण अजून मागचे काही व्हिडिओ झाले त्यात दिलेलंच आहे.
आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण ही सविस्तर माहिती देणार आहोत टप्प्याटप्प्यामध्ये. धन्यवाद.